मित्रांनो गुड मॉर्निंग. रोज एक तास स्वतःसाठी आपण उपक्रम सुरू केलेला आहे आणि आजचा आपण 36वा व्हिडिओ. आजची किती तारीख आहे? 31 तारीख म्हणजे मंथली महिन्याच्या या एंडमध्ये मित्रांनो आज आम्ही शूट करतो आहे. आणि या रेल्वेच्या ट्रॅकवर म्हणजे आमचं सोबत वॉकिंग आणि रेल्वेची तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो, सोबतच जाणीव जागृती म्हणजे वॉकिंगच्या संदर्भात. आणि हा आपला 100पर्यंत ही सिरीज आपली चालणार आहे. जसं एखादा महाराज सांगतो कीर्तनामध्ये व चांगलं वागा, तरी लोक चांगले वागत नाही आहे ना. तर या माध्यमातून आज आपलं हे बघू शकता तुम्ही, वातावरण पूर्ण बरसातसारखं झालेलं आहे, सूर्य उजाळलेला आहे. परंतु आजही आता हे आहे. बोला काय वाटतं तुम्हाला? एक तास स्वतःसाठी काय देणं गरजेचं आहे? मित्रांनो, तुमचं शरीर जर तुमच्यासोबत जर चांगलं राहिलं, निरोगी शरीर राहिलं, तुम्ही जर स्वस्थ राहिले तर तुमच्याजवळ ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूचा तुम्हाला आनंद घेता येईल. परंतु मित्रांनो, शरीरच जर तुमचं जर स्वस्थ नसलं तर तुमच्याजवळ किती महागडी गाडी असू द्या पण त्याचा तुम्हाला आनंद घेता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला पैशाने औषधी तर विकत घेता येते, पण एकदा शरीर जर हाताबाहेर जर गेलं तर त्या शरीराला डबल वापस तुम्ही किती पैसे देऊन ते परत घेऊ शकत नाही. त्यामुळं शरीराला महत्त्व द्या. शरीर आहे तर सर्व काही आहे. जुन्या ग्रंथामध्ये म्हटलं आरोग्य धन संपदा. तर आरोग्यच हे सर्वात धनापेक्षा मोठं धन म्हणजे आपलं आरोग्य आहे. आणि आरोग्य जर तुम्ही सांभाळलं तर तुम्ही किती जरी अडचणीमध्ये असले, किती जरी संघर्षामध्ये असले तरी तुम्ही ते यशस्वी होऊ शकता. जर तुम्ही सकाळी जर चालल्याने मित्रांनो शरीराचाच फायदा होत नाही, परंतु यामुळं तुमची मानसिक स्थिती चांगली राहते आणि याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी जी आहे तुमच्या विचारामध्ये सकारात्मकता येते. आणि मित्रांनो, काही डिप्रेशनमध्ये जातात लोक. परीक्षेचा अभ्यास असू द्या, नाहीतर व्यापारामधली काही चढउतार असू द्या, नोकरीमधला काही तुमचा संघर्ष असू द्या. तर हे जर तुम्हाला यातून जर तुम्हाला समोर जायचं असलं तर हे मित्रांनो आयुष्य आहे. आयुष्य तुम्हाला जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागणार. आणि संघर्ष करण्यासाठी तुमच्या शरीराची साथ खूप आवश्यक आहे. एक तास स्वतःसाठी, त्यामुळे दररोज एक तास स्वतःसाठी द्या आणि आमचे व्हिडिओ बघून आम्हाला फॉलो करा. धन्यवाद ब्रो.